मुंबई में मानसून के बीच विकास कार्यों में लापरवाही अब लोगों की परेशानी का कारण बनती जा रही है। मलाड पूर्व में नाले के निर्माण कार्य को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के बीएमसी के खिलाफ मोर्चा खोल दिया है। मनसे ने आरोप लगाया है कि निर्माण कार्य अधूरा छोड़ दिए जाने से आम नागरिकों की जान जोखिम में पड़ गई है। मलाड पूर्व में चल रहे नाले के निर्माण कार्य का महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने जोरदार विरोध किया। कांदिवली मलाड विभाग अध्यक्ष महेश परकसे के नेतृत्व में मनसे कार्यकर्ताओं ने मौके पर पहुंचकर बीएमसी की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल उठाए। मनसे का आरोप है कि संबंधित ठेकेदार और बीएमसी अधिकारियों ने नाले के निर्माण के लिए सड़क खोदकर केवल नालियां डाली, लेकिन उसके बाद खड्डों को खुला छोड़ दिया गया। इससे स्थानीय लोगों और राहगीरों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। सबसे चिंताजनक बात यह है कि बीते दिनों 2 लोग इन खुले गड्ढों में गिर गए, जिससे इलाके के लोगों में भारी नाराजगी है। मनसे नेता महेश परकसे ने बीएमसी अधिकारियों को 24 घंटे का अल्टीमेटम देते हुए कहा है कि यदि तय सीमा के भीतर खड्डों को भरकर नाले का काम सुरक्षित और सुव्यवस्थित है। मनसे नेता महेश परकसे ने बीएमसी अधिकारियों को 24 घंटे का अल्टीमेटम देते हुए कहा है कि यदि तय सीमा के भीतर खड्डों को भरकर नाले का काम सुरक्षित व और व्यवस्थित तरीके से पूरा नहीं किया गया तथा इसी तरह की लापरवाही जारी रहेगी तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपने अंदाज में आंदोलन करेगी, जिसकी पूरी जिम्मेदारी बीएमसी प्रशासन की होगी। इकडचे जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांची लापरवाही आहे। मुंबईभर तुम्ही बघितलात तर आज सगळ्या ठिकाणी जिथे जे नाले खोदून ठेवलेत, गटर खोदून ठेवलेत, तिथे लोक पडतात आहे, लोकांचे जीव जातात आहे। आणि आज गेले 4-5 दिवसापासून मुंबईमध्ये सतत पाऊस आहे। गेले 5 दिवसापूर्वीपासून पाऊस सुरू आहे, तरी सुद्धा अजून इथे जे अधिकारी आहेत, तिकडचे नगरसेवक आहेत, त्यांची अजून इथे लक्ष गेलेलं नाही। हा जो रोड आहे इथे आता जे आपण इथे उभा आहोत, हा पूर्ण रहदारीची ही पायवाट आहे। इकडून बरेचसे बाजूला असलेले चिल्ड्रन्स अकॅडमीची जी शाळा आहे, त्यांचे पूर्ण विद्यार्थी या रोडनी जातात। ही जी गल्ली आहे त्यातून जातात आणि पूर्ण रहदारीवाली ही गल्ली आहे। आणि तुम्ही बघितलात तर पूर्ण ठिकाणी अर्धवट काम सोडलेलं आहे, त्याच्यावर धापे नाही आहे, तिकडे सगळे उघडे करून ठेवलेले आहे। तिथे काल पण आम्हाला इथे खबर मिळालेली की शाळेची मुलं जाताना आणि येताना पडली होती। आज सकाळी पण इथे आमचे शाखाध्यक्ष जयेश परमार यांनी मला सूचना दिली की साहेब इथे गटर ओपन करून ठेवलेले आहेत आणि इथे मुलं पडतात आहे, आपण तिथे तात्काळ जाऊन ऍक्शन घेतली पाहिजे। आताच मी इकडचे जे अधिकारी आहेत महानगरपालिकेचे त्यांना फोन केलेला आहे, ते आता इकडचे जे मुकादम बीट इंचार्ज आहेत त्यांना पाठवणार आहेत आणि ते करून घेणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु केव्हा करणार हा मला त्याला प्रश्न आहे। एखादा इन्सिडेंट घडल्यानंतर करणार की एखाद्या लोकांचा मुलांचा जीव गेल्यानंतर करणार, हाच मूळ त्यांचा मला प्रश्न आहे। आताच आमचे जे इकडचे देशमुख सर आहेत महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही करून घेतो, इकडचे कोण बेंद्रे सर आहेत त्यांना पाठवतो। परंतु मला त्यांना हाच प्रश्न आहे, त्या अधिकाऱ्यांनी त्यांना मी तेच विचारलं की साहेब 5 दिवसापासून सतत पाऊस आहे, तुमचं काम अर्धवट सुटलेलं आहे। हे म्हटलं तर अगोदर पावसाच्या अगोदर हे पूर्ण व्हायला पाहिजे। तुम्ही बघताय किती लोकांचं एज इथून सुरू आहे। प्लस इकडे हा पण बॉक्स इलेक्ट्रिसिटीचा बॉक्स ओपन आहे, त्याची वायरिंग सुद्धा खालून गेलेली अर्धवट तोडून ठेवलेले त्यांनी। तर ते शॉक लागण्याची वाट बघताय की एखादी दुर्घटना घटनेची महानगरपालिका इकडचे अधिकारी वाट बघतायत का, मला त्यांना हा प्रश्न आहे। आम्ही 24 तासाचा अल्टिमेटम देतोय। त्यांनी आज शनिवार आहे आणि उद्या रविवार पर्यंत, कारण सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू होणार आहे आणि इथून बरेच शाळेच्या मुलांचं विद्यार्थ्यांचं येणं जाणं आहे, पालकांचं येणं जाणं आहे। जर हे 24 तासात त्यांनी कंप्लीट नाही केलं तर आम्ही इथे आंदोलन छेडू, इकडच्या पूर्ण महानगरपालिकेवर धरणार आंदोलन बसू, वॉर्ड ऑफिसर समोर जाऊन इकडच्या पूर्ण प्रश्न इकडच्या नागरिकांसोबत जाऊन तिथे आंदोलन करणार, हे आमचं हे आंदोलन आहे। आने जाने वाले को दिक्कत होती है, रहने वाले को दिक्कत होती है। बारिश की वजह से घर में पानी आता है, बस शॉर्ट सर्किट होता है मीटर की वजह से, और बार से उधर बुजुर्ग लोग बच्चे लोग गिरते रहते हैं। कल भी एक बच्चा गिर गया था। कहाँ पे गिरा था? इधर ही मेरे घर के सामने, उसका पाँव अंदर चला गया। कल इतना आने जाने वाले को। ये खड्डा कितने दिन से खोदा गया है? ये खड्डा लगभग 15 दिन हुआ। लेकिन अभी हम समझे कि बारिश से इसके लिए नहीं आते वो लोग करने के लिए, बारिश के बाद आएंगे सब, हम देखने तो आना मत चाहिए। आपको बीएमसी की तरफ से या किसी तरफ से कुछ आश्वासन दिया गया है कितने दिन में काम हो जाएगा? वो बोले थे कि काम हो जाएगा 10 दिन में, लेकिन बारिश आ गया तो हम लोग भी नहीं बोल सकते क्योंकि बारिश में कैसे काम करेंगे इंसान लोग, कुछ भी है ना। ठीक।